हर नर्मदे हर. सकाळी आम्ही इठिया येथील आश्रमातून निघून आम्ही चौरसच्या पाठीमाग एक इथं कुटी आहे. या महाराजांची कुटी आहे आणि ह्या महाराजांची ही बघा छोटीशी कुटी आहे. या कुटीयामध्ये हे बघा सर्व काही त्यांचं असं उघड्यावर आहे. आणि त्यांनी परिक्रमावासींसाठी किती परिक्रमावासी हो त्यांच्यासाठी चहा करायचं काम हे महाराज करतात. वास्तविक साधूंचं जीवनच आहे जगाच्या कल्याण आणि संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे साधू संत या परिक्रमावासींसाठी इथं सेवा करतात. चहा असो बालभोग असो सर्व काही करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा या महाराजांना नर्मदा मैयामध्ये ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडलेली या नर्मदा मैया तीर्थक्षेत्रामध्ये. काय भाग्य आहे. साक्षात पांडुरंग येतात. नर्मदे हर नर्मदे हर. त्यांनी आम्हाला आल्या आल्या ही मूर्ती दाखवली त्यांनी आणि स्वयंभू मूर्ती वाटते अशी एकदम. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. या महाराजांना ही मूर्ती सापडलेली जी नर्मदा जी में प्रकट हुई ये मूर्ति। हाँ ये मैं नहाने गया तो मैं सोचा कपड़े धोऊंगा इस पे। हाँ कपड़े तो नहीं देखो मैंने देखुआ ही उठवा कर लोगों से तो मूर्ति तो मैं उसको उठा कर लाते हैं स्थापना कर दी। क्या बात माई है. की 3 साल हो गए जी। 3 साल हो गए. जी एक बार पंढरपुर आपको जरूर पहुंचेगी। पहुंचाएंगे नर्मदे आना ही पड़ेगा जी। भाई की बाकी सेवा कर रहा हूँ जरूर। नर्मदे हर नर्मदे हर. आम्ही आता चोरस या गावाला आलो गावच्या शिवारात आणि या चोरस गावच्या शिवारातून चालत असताना हे नर्मदा मैयाच्या तटावर इथे कुटिया आहे. ही कुटिया परिक्रमावासींसाठी बनवली जेणेकरून परिक्रमावासींना कोणी इथं थांबले 4 दिवस 8 दिवस तर त्यांना साधना करता यावी या उद्देशानं ही कुटिया इथं निर्माण केली गेलेली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. हे बघा कुटिया. नर्मदे हर नर्मदे हर. अतिशय सुंदर कुटिया महाराजांनी बनवलेली परिक्रमावासींना साधना करण्यासाठी ही कुटिया बनवलेली. हे बघा इथं एकदम मैयाच्या तटाला लागून आहे. एकदम सुंदर कुटिया आहे. मैयाचं सुंदर असं फोटो लावलेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे या आश्रमाचं किचन आहे. इकडं किचन आहे. नर्मदे नर्मदे हे बघा ते किचन आहे आश्रमाचं. नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर. अभी आए दादाजी हाँ अभी आए आप. खूप छान कुटी आहे. मागच्या वर्षी पण आलो होतो आम्ही इथं. मागच्या वर्षी इथं गोशाळा होती. आता कदाचित ही आताच नवनिर्माण असावं कारण इथं पावसाळ्यामध्ये पाऊस असतो. पाऊस आला पावसाळ्यामध्ये ही कुटिया इमारत वरती घेऊन जाता आणि त्यानंतर मग पुन्हा पाऊस उघडला की मग ही कुटिया बनवायला सुरुवात करतात. हे बघा पूर्ण गवताची कुटी आहे. या गाद्या आहे परिक्रमावासींसाठी. ब्लँकेट आहे परिक्रमावासींसाठी आणि आतून प्लॅस्टिकने पॅक केलेले जेणेकरून उबदार असावं थंडीमध्ये. अशा प्रकारची छान अशी कुटिया बनवलेली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. महाराज जी पिछले साल यहाँ गौशाला थी. नहीं भैया वो गौशाला वाला माफिया तो खत्म हो गया इधर से चला गया। अच्छा ऐसा है क्या. हाँ ये तो हमारा चलता है सिस्टम है। अच्छा अच्छा. गौशाला वाले भी बनाया था क्या? दादाजी वो एक मैंने उसको जमीन दे दी थी माफिया था यूपी का। हाँ तो मैया ने उसको खदेड़ दिया। उसी गौशाले वाले नर्मदे ने हर जमीन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा नर्मदा मैयाच्या तटाने असे पण एक छोट्याशा अगदी अरुंद पाऊल वाटाने पण जावं लागतं. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा
वासुदेव बळवंत फडके, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. असा रस्ता. आणि हे जे समोर चाललंय हे नर्मदा मैयाच्या या नदीवर डॅम निर्माणाचं काम चालू झालेलं आहे. डॅम फार मोठं धरण होणार आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. त्यामुळं ते पाणी अडवायचं काम चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि हे बघा इथं पाण्याचा जो स्रोत आहे फार तेज आहे. इथं समजू येत नाही पण व्हिडिओत नाही लक्षात येणार. पण इथं प्रत्यक्षामध्ये खूप तेज ह्या पाण्याचा प्रेशर आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आम्ही आलो आहे अंडिया घाट येथील आश्रमात आलो. चहानीन बालभोग म्हणजे नाश्त्यासाठी बोलवलेले. खूप सुंदर आश्रम आहे हा. बाग बगीचा. हे बघा किती छान आश्रम आहे. ह्या कुटिया बनवलेल्या आहे. हे बघा परिक्रमावासींसाठी अशा प्रकारच्या कुटिया आहे जेणेकरून साधना करण्यासाठी. हे बघा किती छान कुटी आहे. ही कुटियाचं ही कमान आणि हे प्रवेशद्वार आहे. किती छान कुटी आहे. नर्मदे हर, नर्मदे. हे बघा नर्मदे हर, नर्मदे. साधक कुटीर म्हणजे साधना करण्यासाठी साधक लोकांसाठी ही कुटिया बनवलेली. नर्मदे हर, 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 नर्मदे, नर्मदे हर. हे बघा नर्मदे. नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही आता अनघोरा येथून पुढे निघालो. म्हणजे करवंदीच्या गावात जेवण केलं, पुढे अनघोराला आलो. अनघोराहून आता जंगल मार्गाने पुढे चालू आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही रिछावर येथील या आश्रमामध्ये म्हणजे गावामध्ये मुक्कामी थांबलो. या गावामध्ये 2 मंदिर आहे. या दोन्ही मंदिरामध्ये ही जी ह्या जुन्या मंदिराची ही जी गडावं बघा या मूर्ती या जुन्या परिसराच्या थोडं काही भग्न झालेलं आहे. पण कमीत कमी 200 वर्षापूर्वीचं मंदिर होतं या गावचं. ठीक आहे, आता गावची परिस्थिती जशी असेल तशी त्यांनी ह्या पद्धतीचं निर्माण नाही केलं किंवा ह्या फक्त सांभाळून ठेवल्या. पण त्या थोडा आर्थिक बाबीचा प्रश्न येतो. हे काय त्या जुन्या मंदिराचे बघा हे अवशेष पडलेले ह्यांनी त्यांनी पिंपळाच्या पाराला लावलेले पिंपळाचा पार आहे हा. आणि हे नर्मदा मैयाचं मंदिर आहे समोर. हा नर्मदा मैयाचं मंदिर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे शिवजींचं मंदिर आहे. हे नंदी महाराज आहे. हे बघा या जुन्या मंदिराची ही जी खालची जी
जो साठा आहे मंदिराचा, मंदिर हे थोडं जमिनीपासून जवळजवळ 5-6 फूट खोल आहे मंदिर. आणि खालचा जो साठा आहे तो साठा अजूनही जसं तसाच. ही पिंड पण जुनीच आहे, हे बघा, पिंड पण जुनीच आहे. ह्या इथल्या मूर्ती पण जुन्याचं, फक्त त्यांनी वरचा जो सांगाडा आहे तो थोडा भग्न झाल्यामुळं त्यांनी तो वरचा सांगाडा त्यांनी पडला असल्यामुळं त्यांनी तो बाजूला केला आणि मंदिराचं पुनर्निर्माण केलं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिबंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. या शिवलिंगाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं किती जुनी पिंड असेल किंवा किती जुनं शिवलिंग असेल. आणि हे तसंच आहे स्थानापन्न, म्हणजे त्यात बदल नाही, फक्त त्यांनी बदल वरचा केलेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे. हे गावातले ग्रामस्थ आहे, हे आश्रमाची सेवा सांभाळतात. महाराज जी, आपका नाम? जी नरब्दी. हाँ, आपका नाम? नरब्दी. नर्मदी. अच्छा, वाह वाह. नर्मदा महेश, हां, अच्छा, सेवक आहे. त्यांचं नाव आहे नर्मदे आणि ते सेवक आहे नर्मदा मैयाची परिक्रमा करणाऱ्यांचे सेवक. नर्मदे हर महाराज, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा जुन्या मंदिराचे अवशेष आहे बघा. इतक्या सुंदर मूर्ती म्हणजे दगडामध्ये कोरलेल्या होत्या. ते आता ठीक आहे, गावाची परिस्थिती नसेल तशी. ह्या मूर्ती जशाच्या तशा काही भग्न पण झालेल्या आहे, तुटलेलं आहे त्यांचे काही भाग काही मूर्तींची. पण घडावण जी आहे, म्हणजे घडवलेली जी आहे ना, ती खूप सुंदर नक्षीकाम केलेले आहे दगडामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे.